चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्रीमद ग्रंथराज दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास पाचवा रजोगुण लक्षण. श्रीराम समर्थ. मुळी देह त्रिगुणाचा सत्वरजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. प्रत्येक शरीर सत्व रज व तम या तीन गुणांचे मिळून तयार झालेले असते. त्यात सत्वगुण श्रेष्ठ आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणाच्या प्रभावाने भगवत भक्तीकडे प्रवृत्ती निर्माण होते. रजोगुणाच्या आधिक्याने जन्म मरणांच्या फेऱ्यात अडकावे लागते. तमोगुणाचे अंमलाखाली जीवाला तिर्यकादी योनींची अधोगती मिळते. या अर्थाचा गीतेतील श्लोक. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्यगुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. श्लोकाचा अर्थ. आजन्म सत्वगुणात स्थिर असलेले स्वर्ग ब्रह्मादी लोकांना जातात. रजोगुणात स्थिर राहिलेले मृत्यूलोकीच राहतात. निकृष्ट गुण स्वभावात स्थिर राहिलेले तमोगुणी नरकाला जातात. त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोली जेती सकळ. शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे. त्रिगुणामध्ये सुद्धा शुद्ध व शबळ असे दोन प्रकार आहेत. त्यांचेही आता वर्णन करीन. शुद्ध त्रिगुण हितकारक असून शबल घातक असतात. शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण. शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो सांसारिक. आता शुद्ध व शबलाचे तपशीलवार वर्णन बुद्धिमंतांनी सावधपणे ऐकावे. शुद्ध त्रिगुण मोक्षदायक असून शबल त्रिगुण प्रपंचात गुंतवून ठेवतात. तया सांसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती. एक येता दोन्ही जाती नेघोनिया. प्रपंचासक्त व्यक्तीमधील त्रिगुणांपैकी प्रसंगानुसार एक बलवान झाला की दुसरे दोन फार मंद होतात. रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवत्व. रजोगुणांचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण या तिन्हींवर देहाचे जीवन अवलंबून असते. रजोगुण बलवान झाला असता ते जीवन कसे असते ते आता सांगू. रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी. सावध होनी चतुरी परिसावे. रजोगुणाचा बुद्धीत जर प्रादुर्भाव झाल्याने त्या जीवाचे आचार विचार कसे असतात ते चतुरांनी ऐकावेत. माझे घर माझा संसार देव कैचा आणिला थोर. ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. मी माझ्या घराचा स्वामी असून माझा प्रपंच मी चालवितो. ह्यात त्या देवाचा महात्म्याचा संबंधच काय असा तो कोण लागून गेलाय. रजोगुणी बुद्धी असा निश्चय करते. माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण. आई वडील पत्नी मुलगे सुना व मुली एवढ्या सर्व कुटुंबियांच्या जबाबदारीचे ओझे व काळजी रजोगुणाने वाटते. येथे मी करता माझ्यामुळे होते. मी नसेन तर कसे होईल इत्यादी भाव लक्षात घ्यावेत. बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. खाण्यासाठी चमचमीत पदार्थ असावेत. जेवणात अनेक पदार्थ बदलून बदलून खावेत. दागदागिन्यांनी नटावे. ऐटबाज वस्त्रे नेसावीत व जे दुसऱ्याकडे आकर्षक दिसेल ते आपल्याकडेही असावे. रजोगुण असा असतो. कैच्या धर्म कैचे दान कैच्या जप कैचे ध्यान. विचारिना पाप पुण्य
तो रजोगुण. धर्म ही निरर्थक बाब असून कोणालाही दान करण्याचे काही कारण नाही. जप व ध्यान ही वेळ फुकट घालविण्याची साधने आहेत. पाप व पुण्य या नुसत्या कल्पना आहेत. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत, तो रजोगुण. तीर्थयात्रांची गरज नाही. व्रताने कोणताही लाभ होत नाही. साधू संन्यासी दारात आला तर खपत नाही. अनितीच्या वर्तनाकडे सतत प्रवृत्ती राहते. धनधान्यांचे संचित, मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व, तो रजोगुण. धनधान्याचा साठा करावा, द्रव्याच्या राशी जोडाव्यात व अत्यंत कंजूषपणे जगावे. मी तरुण मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर, म्हणे तो रजोगुण. माझ्यासारखं तरुण व रूप संपन्न कोणी नाही. मी देहाने बलवान आणि बुद्धीने चतुर असल्याने माझ्यासारखा मोठा कोठेच कोणी नाही. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव, तो रजोगुण. ज्याचे सर्व विचार आपला तालुका किंवा जिल्हा, गाव, घर, जमीन यांचे भोवती सतत घुटमळतात. दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे, तो रजोगुण. दुसऱ्याचे दिवाळे निघावे, स्वतःचे ऐश्वर्य टिकून राहावे व आपले सर्वदा चांगले व्हावे. कपट आणि मत्सर, उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार, तो रजोगुण. डावपेच किंवा दुसऱ्याच्या नाशाच्या योजना, इतरांच्या यशाधिकांचा मत्सर व पुढे तिरस्कार, अनावर काम. बाळकावरी ममता, प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता, तो रजोगुण. स्वतःच्या अपत्यावर अत्यंत प्रेम, पत्नीविषयी आसक्ती व प्रत्येक अनुकूल गोष्टीविषयी लोभ. जीवलगांची खंती, जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्र गती, रजोगुण आला. ज्यावेळी अनुकूल गणगोतांविषयी मनात फार मोठी काळजी निर्माण होते, त्यावेळी रजोगुणाने अंतःकरणाचा ताबा घेतला आहे असे समजावे. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल सेवट, मनास आठवे संकट, तो रजोगुण. संसारासाठी जीवापाड झटावे व तो कसा तडीला जाईल याची सतत खंत व भीती वाटत राहावी. कामागे जे जे भोगिले, ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले, तो रजोगुण. पूर्वायुष्यामध्ये जे जे प्रतिकूल घडत गेले ते ते आठवून आठवून दुःखाचे उमाळे यावेत किंवा जे जे सुखाचे दिवस होते ते आता गेल्याचा शोक वाटावा. वैभव देखोनी दृष्टी, आवडी उपजली पोटी, अशा गुणे हिमपुटी, करी तो रजोगुण. दुसऱ्याचे प्रसाद तुल्य घर, मोठी शेती, कारखाना, व्यापार इत्यादी पाहून आपल्यालाही तसेच असावे अशी तीव्र इच्छा निर्माण व्हावी, त्यामुळे नाराजी येते. जे जे दृष्टी पाडिले, ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले, तो रजोगुण. जे आकर्षक दिसते ते लगेच हवेसे वाटते, ते मिळाले नाही तर मन हिरमुसलेले राहते. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायेन, राग रंग तान मान, तो रजोगुण. सतत उथळ विनोदात मन रमते. शृंगार रसप्रधान गाणी गुणगुणाविषयी वाटतात. रागरागिणी, भडक रंग, आलापी, हावभाव इत्यादी चित्त रमते. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा, तो रजोगुण. टिंगल, टवाळी व निंदेमध्ये रस वाटणे, दुसऱ्याशी झालेल्या वादात स्वतःची सरशी कशी झाली ते सांगावेसे वाटणे व सतत हास्य विनोदात रमणे. आळस उठे प्रबळ, कर्मणुकेचा नाना खेळ, काउपभोगाचे गोंधळ, तो रजोगुण. अतिशय आळसाने सर्वांग जड होते. करमणुकीचे सर्व प्रकार हवे असतात. उपभोगाची सर्व साधने कमावण्यात बराच वेळ, उत्साह व द्रव्य खर्च होते. कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षेपी, नाना खेळी दान अर्पी,
तो रजोगुण. नाटक, सिनेमातील नटनट्या व बहुरूपी यांना कौतुकाने डोळे भरून पाहावेसे वाटते. तमाशासारखे प्रकार चालू असता नट्यांच्या अंगावर पैसे फेकावेसे वाटतात. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, ग्रामज्य आठवे चित्ती, आवडे नीचाची संगती, तो रजोगुण. दारू, जर्दा इत्यादिकांचे मोठे कौतुक वाटणे, संभोगाच्या विचारात गर्क असणे, नीचांची संगत आवडणे. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटावे, नित्य नेमास मनविटे, तो रजोगुण. चोरी, लबाडी, फसवणूक करण्याची इच्छा, दुसऱ्यांची उणीधुणी काढावी, जो थोडा पूजेसारखा धार्मिक नित्यनेम त्याचाही कंटाळा. देवकारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू, तो रजोगुण. देव दर्शनाला सुद्धा जाण्याची लाज, पोटासाठी अपार कष्ट व थाटलेल्या प्रपंचाविषयी जबर आसक्ती. गोडग्रासी आळकेपणा, अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण, केले नवचे. सतत गोडधोड खावे व मोठ्या कौतुकाने देहाला पुष्ट करावे. आषाढी एकादशी किंवा गोकुळाष्टमी सारखा एखादा उपास करणे सुद्धा जीवावर येते. शृंगारिकते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लाघवी पवाडे, तो रजोगुण. शृंगार रसाला पोषक सर्व काही आवडते. भक्ती व वैराग्य हे शब्दही नकोसे वाटतात. कला कौशल्यात मन रमते. नेणोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा, तो रजोगुण. व्यापक, अखंड व अद्वैत रूप ब्रह्मतत्वाची ओळखही न करून घेता दृश्य जगतातील सर्व नामरूपात्मक पदार्थांविषयी आसक्ती वाटून अविद्येमध्ये मरण आल्याने पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. असो वैसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंची तो सबळ जाण, दारुण दुःख भोगवी. असा हा रजोगुण आहे. माईक प्रपंचाचा लोभ निर्माण करून तो जन्ममरणात अडकवितो. हा शबल रजोगुण प्रपंचामध्ये अति कष्टदायक दुःखे भोगावयास लावतो. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. कोणी जर विचारले की हा रजोगुण तर सुटत नाही, वासना गुंतल्याने प्रपंचासक्तीतून सुटका होत नाही, मग याला उपाय कोणता, तर त्याचे उत्तर, उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. भगवंताची नवविधा भक्ती हाच खरा उपाय आहे. जरी परमार्थाला आवश्यक ते वैराग्य आले नाही तरी स्वतःच्या व्यापांच्या मर्यादेत शक्य होईल तेवढे भगवत भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरे अर्पुनिया मने, सार्थक करावे. शरीर, वाणी आणि चित्त यांनी अनुक्रमे तीर्थयात्रा, नामसाधना व अनुसंधान अशा प्रकारे भजन करावे. त्याचबरोबर तुळशीपत्रादी पाने, फुले, फळे व पाणी या सामुग्रीने देवाची पूजा करावी. असे भजन मनापासून केल्यास जीवनाचे सार्थक होते. येथानुशक्ती दान पुण्य, परिभगवंती अनन्य, सुख दुःखे परिचिंतन, देवाचेंची करावे. आपल्या सामर्थ्यानुसार सत्पात्री धनदान, भुकेल्याला अन्नदान इत्यादी प्रकारे दाने देऊन पुण्य संपादन करावे. हे करीत असताना मी दाता असा भाव न ठेवता भगवंताशी अनन्य भाव सांभाळावा. प्रपंचातील अनिवार्य सुखदुःखांच्या खेळात देवाचेच स्मरण करावे. आदि अंती एक देव, मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. जगाच्या निर्मितीपासून त्याच्या नाशापर्यंत सर्व काही परमेश्वराचाच खेळ आहे. या दोन्हीच्या मध्यंतरी हा मायेचा पसारा अनुभवाला येतो. म्हणून त्या परमेश्वराविषयीचा भाव स्थिर ठेवावा, अस्थिर मायेविषयी नव्हे. ऐसा सबळ रजोगुण, संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण, परमार्थिक. अशा शबल रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले. शुद्ध रजोगुण मात्र मोक्षाच्या दिशेने नेतो. याचे ओळखीचे चिन्ह, सत्वगुणी असे जाण,
तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. प्रवृत्ती निर्माण करणे हे रजोगुणाचे कार्य सत्वगुणामुळे उभे राहिले तर तोच रजोगुण ईश्वर भजनाकडे वळवतो. म्हणून शुद्ध रजोगुणाची लक्षणे सत्वगुणाशीच मिळती जुळती आहेत. ऐसा रजोगुण बोलिला श्रोते मने अनुमालिला. आता पुढे परिसला पाहिजे तमोगुण. असे रजोगुणाचे वर्णन सांगून झाले. वाचकांनी ते नीट समजावून घेतले असेलच. आता तमोगुणाचे वर्णन समजावून घ्यावे पुढील समासात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील रजोगुण लक्षण नावाचा 5वा समास समाप्त. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.